या मान सन्मानाचे जे मानकरी आहेत, मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. विशेषतः आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज देशमुख साहेब, विशेषतः झोंबाडे साहेब, राजेंद्र ठोंबरे, अनिलजी तांबे सर, काशीनाथजी नगर, अमोल पाटील, दीपकजी कांबे, घनश्याम रीतापुरे आणि विशेषतः आत्ता ज्या नव्या ज्योतिबा आणि सावित्री या आत्ताच्या काळातल्या, त्यांचाही मान सन्मान झाला. खरं तर संजूभाऊंनी मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष, कारण मी शेतकरी माणूस आहे, शेतकऱ्याचा कार्यकर्ता आहे. कोण कल्पना सुचली काय नाही, आता त्यांनी शब्द टाकला की अण्णा तुम्हाला आमच्या या पुरस्कार सोहळ्याचं अध्यक्षपद घ्यायचे. आता आमचे राजेंद्र सर किती किलोमीटर, मी 500 किलोमीटरहून आलो. महेश टिळेला म्हणलं सबसिडी मिळते काय, रात्री म्हणलं होतं सबसिडी मिळते काय, ते म्हणले नो सबसिडी. पण हा कार्यक्रम बघून माझंही मन भारावलं. आता कार्यक्रम तर आम्ही आयुष्यभर 40 वर्ष झालं ऐकतो, बोलतो, लाखाचे मेळावे घेतो, आंदोलनं करतो. कदाचित माझा परिचय तुम्हाला कमी असेल, मी एक चळवळीतलाच कार्यकर्ता आहे. कोणीतरी जेलमधली आता गोष्ट सांगितली, कोपर्डीच्या प्रकार, माझे किमान संजूभाऊ 300 दिवस तरी तुरुंगातले असते, जेलमधले. म्हणजे खिशे कापून नाही बरं, शेतकऱ्याच्या चळवळीत. तुम्ही ज्या मराठा समाजाचं विशेषतः आपण जे काम करतो, आम्ही 80च्या दशकामध्ये महाराष्ट्रातला मराठा हा बहुतांशी शेतकरी आहे आणि त्याचा शेती व्यवसाय बचतीचा व्हावा, त्याच्या धंद्यामध्ये त्याला 2 पैसे मिळावे, त्याचा नफ्याचा व्यवसाय व्हावा, यासाठी 80च्या दशकापासून, म्हणजे तुमच्या जवळचे चाकणचे शरद जोशी आंबेडकरांचे, मी त्यावेळी महाराष्ट्राचा 2 वेळा शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष होतो, पवार साहेबाच्याही संघटनेचा राज्याचा अध्यक्ष होतो. मध्ये जे महेश टिळे आणि आम्ही ते अबकी बार किसान सरकार हे आणलं होतं ना केसीआरला, त्यालाही लीड मीच केलं होतं. आणि आजही शिवसेना शेतकरी परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो. या सगळ्याला विरोध करून त्या काळात व्ही.पी. सिंगांनाही मीच आणलं होतं, त्यांच्याकडूनही कर्जमाफी काढून घेतली होती. म्हणजे हा उपद्व्याप, म्हणजे एवढा जो काही उटकपटक 4 दशकाचा आहे, या सगळ्या काम करण्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आजही त्याचं उत्तर सापडत नाही असं नाही, त्याचं उत्तर निघत नाही. मुठभर टाकून पोतभर काढणारा माणूस तो दारिद्र्यात आणि कर्जात, म्हणजे कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो. व त्याच्या काही नशिबाचा भाग आहे का? नाही, हा धोरणाचा भाग आहे. हेच सूत्र आम्ही सांगितलं. आणि शेती व्यवसायाचा संजूभाऊ बचतीचा महेशभाऊ फायद्याचा झाला असता तर कुणाच्या दारात नोकऱ्या मागायला जायच्या? आम्ही तर नोकऱ्या देणारे होतो. पण असो, तो विषय मोठा आहे. मी काही आजच्या कार्यक्रमाला तो अनुचित नाही आहे. पण बघितलं आज तुमच्या कार्यक्रमात काय वेगवेगळ्या क्षेत्रातले हे अवलियाच आहेत, काम करतात. तुम्ही डाव्या उजव्याचा काहीतरी प्रस्तावनेत उल्लेख केला.
तुम्ही वस्तुवादी आहात हे आम्हालाही मान्य आहे. प्रश्न वादीचा नाही. ही जी काही सेवा आहे वेगवेगळ्या क्षेत्रातली, तिला मर्यादा नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत समाजाचे प्रश्न लहान मोठे राहणार आहेत आणि समाजामध्ये असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, आता ते आमचे सर म्हणले आम्ही जिवंत असतानाच धावं घातलं, आहे की नाही युनिक. म्हणजे एखाद्या समाजाला एखादी गोष्ट खोटी आहे किंवा ही अंधश्रद्धेची आहे हे पटवून देण्यासाठी काय काय करावं लागते. आणि हे या समाजातले वेगवेगळ्या घटकातले हे दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ आहे. मी विशेषतः शिवप्रहार आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो